बोला हर हर महादेव। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक पावसाळी प्रवास। आणि आजचा हा प्रवास एकदम स्पेशल असणार आहे। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आपला भीमाशंकर महादेवाच्या दर्शनासाठी आपण आपल्या एसटीने चाललो आहे। तर आता सध्या फलाट क्रमांक 14 इथं थांबलो आहे। इथंच आपली एसटी येणार आहे। सध्या पुणे शिर्डी एसटी बघताय समोर, ही लागली आहे। या जागेवरच आपली एसटी लागणार आहे। खरं तर 8 वाजता यायचं होतं वाकडेवाडीला, पण थोडा उशीर झाला। आता वाजलेत 8:45, आता 9 वाजताची दुसरी एसटी आहे। तर बघू आता एसटी लागेल आपली, आणि एसटी लागली की आपला प्रवास असणार आहे। तर प्रवास आपला जवळजवळ 110 किलोमीटरचा असणार इथून। आणि संपूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन, जवळजवळ आपल्याला कुठले तिथे स्पॉट आहेत बघण्यासारखे, याशिवाय त्या साईडला कुठले म्हणजे खाण्यापिण्यासाठी आपल्याला काय तिथे आहेत ऑप्शन्स, हॉटेल कुठले आहेत, राहण्यासाठी स्टे कुठला आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि पाऊस सकाळपासूनच पडतोय पुण्यामध्ये, खरं तर महाराष्ट्रामध्ये पडतोय। आता सध्या आपण पाहतोय रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। तर चला सुरू करूयात या व्हिडिओला, आणि पुन्हा एकदा म्हणूयात हर हर महादेव। जसं मी आपल्याला सांगितलं, फलाट क्रमांक 14 वरून आपली गाडी निघणार आहे भीमाशंकरला, आणि टायमिंग आहे 9 वाजताचा। पण अजून काय गाडी आलेली नाही, पण टायमिंग अजून 10-1 मिनटं बाकी आहेत 9ला। तर नेहमीप्रमाणे आपण मागचा माझा व्हिडिओ बघितला असेल, आपण प्रवास केला होता रत्नागिरीला, त्यानंतर सावंतवाडीला। त्यावेळेस आपल्यासोबत होता अतुल भाऊ, आज पण आपल्यासोबत असणार आहे प्रवासासाठी। तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? तर आज आपण निघालो आहे भीमाशंकरला। तर जोडून राहा शेवटपर्यंत, अतिशय निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला भेटणार आहे। हो, निसर्गरम्य वातावरण तर आहे। आणि जसं मी आपल्याला सांगितलं, आपल्याला भीमाशंकर आपल्या महादेवाचं पण दर्शन होणार आहे, आणि प्रवास असणारच आहे, सोबत दर्शनसुद्धा असणार आहे। त्यामुळे आपल्यासाठी डबल पर्वणी असणार आहे। तर गाडीची अनाऊन्समेंट झाली आहे। गाडी चला बघूयात कुठे लागली आहे। पुणे देगलूर आपण बघताय या साईडला। इकडे ही छत्रपती संभाजीनगरला चाललेली गाडी आपली इलेक्ट्रिक शिवाय। आता जस्ट त्यांनी अनाऊन्समेंट केली की प्लॅटफॉर्म नंबर 17च्या मागच्या साईडला लागणार आहे गाडी। सगळे जे भाविक मंडळी आहेत, प्रवासी मंडळी, ते सगळे इकडे आलेत। समोर आपण एक लांब प्रवासाची आपली लालपरी पाहत आहे, पुणे परभणी। फायनली आपल्याला गाडी मिळालेली आहे। गाडी आपल्याला भेटली, आपण पाहू शकता समोर अतुल भाऊ बसलाय, आणि मागच्या साईडला आपल्याला पण चांगली सीट भेटली। इथून पण आपल्याला शूट व्यवस्थित करता येणार आहे, आपण पाहताय। तर प्रवास करतोय आणि चॅलेंज भेटत नाही असं होत नाही कधी। गाडी बसल्या बसल्या गाडी बघताय, गाडीचा मागचा टायर पंक्चर आहे। तर चला, आता ही गाडी आपल्याला दिली आहे, ही पण मस्त गाडी दिसते, आणि त्या गाडीत बसायला जागा मस्त भेटली ती। आता इथं थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल। ती गाडी मस्त होती बरं का, पण मस्त कंडिशनमध्ये होती। आता ह्या गाडीचं सीट बघा तुम्ही, आता कसं काय ह्याच्यामध्ये ड्रायव्हर दादा बसणार आहेत देवजाने, कंजेस्टेड आहे ड्रायव्हर दादाला। आणि मागची सीट आहे ना, आता मी मागं बसलो होतो या साईडला, ती गाडी चेंज केली, आता पटकन येऊन बसले दुसरे पॅसेंजर। त्यांना म्हणलं, रिक्वेस्ट केली व्हिडिओसाठी, पण ते ऐकत नाही। आता आम्ही दोघं बघू, आता पुढे बसूनच व्हिडिओ शूट करू, कारण की एवढा पण काय मोठा प्रवास नाही आपल्याला, 100-110 किलोमीटरचा प्रवास आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण समोरची जी नंबर प्लेट पाहताय ना, ही ब्लॅकमध्ये, जर लोकल गाडी असेल ना तर नंबर ब्लॅकमध्ये असतो, हे सगळ्यात लक्षात ठेवा। तर फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, आणि आपण सर्वांनी बोलूया हर हर महादेव। नाशिक फाट्याला पोहोचलो आता।
इथपर्यंत खरं तर 3-4 सिग्नल लागले, पण सगळे आम्हाला ग्रीन मिळाले, त्यामुळे फास्ट आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिकीट किती लागतं आहे. तर आपल्याला जर पुणे ते भीमाशंकर प्रवास करायचा आहे तर आपल्याला 185 रुपयाचं तिकीट लागणार आहे. मी आपल्याला दाखवतो. आता हे आम्ही तिघांचं काढले 555 रुपये, एकाचं असेल तर 185 रुपये. तर स्वस्तामध्ये आपण भीमाशंकर महादेवाचं दर्शन घेऊ शकता. आणि MSRTCच्या बसेस चांगल्या आहेत आणि दर तासाला आपली बस असते पुण्यावर. सकाळी 5:30 वाजता सुरू होते आणि संध्याकाळचा शेवटची बस, दादा शेवटची बस किती वाजता असते? इथून 4 वाजता का? तर 4 वाजता इथून शेवटची असते आणि तिकडून 6 वाजता असते भीमाशंकर. हे लक्षात ठेवा. जरा वेळ आहे ना मागं जाऊन बसतो आता, कारण की आपली सीट इथून जायला बसली. नाशिक फाटा. तर मागे येऊन बसलोय जरा वेळ, कारण की तिथं बसून अवघडून जात आहे. कारण की आता माहिती नाही, कारण की दादांना विचारलं तर दादा बोलले की 4 तास लागणार आपल्याला प्रवासाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ट्रॅफिक माहिती आहे. इथून चाकणपर्यंत भयानक ट्रॅफिक असते, तर ती जर आपण क्लिअर केली तर मला वाटतं की 4.5 ते 5 तास लागतील. आणि जर नाही लागली ट्रॅफिक तर मग 4 तासात पोहोचू. पावणे 10 वाजलेत आत्ता आणि आपण पोहोचलोय चाकणला. म्हणजे 45 मिनिटात आलो इथपर्यंत. म्हणजे एवढी काही ट्रॅफिक लागली नाही, सगळे सिग्नल आपल्याला ग्रीनच मिळाले. ही चांगली गोष्ट झाली आतापर्यंत. एक मिनटं. राजगुरुनगरला पोचलोय फायनली. 10:40 झालेत. गर्दी बघा सगळे भीमाशंकरला जाण्यासाठी. मागं बसलो होतो, आता पुढं आलोय. आणि मी जसं आपल्याला सांगितलं चाकणवरून लवकर निघली गाडी. मला वाटलं गर्दी लागेल, गर्दी काय लागली नाही. ते एक बेस्ट झालं. आता इथून भरपूर सारे भाविक चढलेत गाडीमध्ये आणि इथून आता सगळा मेन प्रवास असणार आहे. इथून मंचरला जाणार आपण आणि मंचरवरून मार्ग बदलणार घोडेगाव मार्गे. मी पण पहिल्यांदाच चाललो आहे एस टीने आपल्या भीमाशंकरला, पण मार्ग तर तोच दिसतोय. अकरा वाजून 20 मिनिटं झालेत. आता आपण पोहोचलोय मनसरला. मनसरचा एस टी स्टँड पाहत आहे. आणि आतापर्यंत आपण 68 किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि याच्यानंतर आपल्याला आता पुढे जायचं आहे भीमाशंकरला. 61 किलोमीटर बाकी आहे. याच्यानंतर येणार आहे घोडेगाव. घोडेगाव पण 13 किलोमीटर बाकी आहे. जबरदस्त प्रवास झाला आहे. आणि गाडी बघा ना आपली काय मस्त दिसते बाहेरून. कलर एक नंबर आहे गाडीचा. रस्त्याची अवस्था बघा कशी झाली आहे, खास करून बस स्टँडच्या इथली. चिखलच, नुसता चिखल.
11:50 झालेत. आता आपण पोहोचलोय घोडेगावला. घोडेगावचं एस स्टँड आपण पाहिलं. छोटंसं आहे पण मस्त आहे. आणि गाव पण मला मस्त वाटलं. आता खूप सारे पॅसेंजर्स उतरले तिथून आणि गाडी आपली बघताय मोकळी झाली आता. जास्त प्रवासी घोडेगावपर्यंतच होते आणि आदल्यामधल्या गावातले. आणि इथून आता जे कोणी असतील सगळे भाविकच असतील. डिंबे या गावात आलो आत्ता आणि डिंबे गावासमोरच आपल्याला धरण दिसतंय. धरण बघा किती भारी. आणि या धरणाचं नाव आहे डिंबे धरण. गावाचं पण नाव डिंबेच आहे. आता भीमाशंकरला आपण पोहोचणारच आहोत. 25 किलोमीटर राहिले. आता इथून मला वाटतं घाट सुरू झालाय. घाटाचं असं वेगळं असं काही नाव नाही आहे. तर भीमाशंकरचा घाट आपण म्हणू शकतो. पण या साईडला निसर्गरम्य दृश्य आपण पाहू शकतो. पाऊस तसा नाही आहे पण निसर्गाचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं इथं. साईडला आपण बघा दगड आहेत ना मोकळी झालेली आहेत. दरड कोसळण्याची या साईडला शक्यता आहे असं मला तरी दिसतंय. त्यामुळे इकडे जर प्रशासनाने जाळ्या वगैरे लावल्या तर चांगलं होईल. कारण की सेफ्टीसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आपण जे खाली डिंबे धरण बघितलं होतं ना वरतून कसा नजारा दिसतो त्याला. एक नंबर. पाणी फुल भरले.
1 वाजला आत्ता. आपली SD थांबली आहे जेवणासाठी इथं. आणि इथं हा टॉमी आलाय. आता मगापासून आहे ना ह्याने ना बघा दोन्ही साईडला पंजे मारतोय. याला खायचं काहीतरी, तर आपण याच्यासाठी काहीतरी खायला घेऊयात, आतमध्ये जाऊयात आणि 15 मिनटं गाडी थांबणार इथं. चलो तर चला आता ह्याच्यासाठी आहे ना बिस्किट पुडा घेतला आपण. आलाय या साईडला देऊया त्याला. खा. भूक लागली होती याला. तर आपण तर आता काय जेवणार नाही, आपण डायरेक्ट भीमाशंकरला गेलो ना तिथंच खाणार आहे. तोपर्यंत हा खातोय तर याला ह्याचं पोट भरलं पाहिजे महत्त्वाचं. तळेघर म्हणून आत्ताच एक गाव गेलं, त्याच्यानंतर ना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खतरनाक पाऊस पडतो. म्हणलं आतापर्यंत आपण भीमाशंकरला पोहोचतोय. सकाळी ज्यावेळेस आपण वाकडेवाडीहून निघालो होतो त्यावेळेस मला वाटलं पाऊस कंटिन्यू राहील, पण पाऊस बंद झाला होता. पण आता परत पुन्हा एकदा वरती आलो ना आपण डोंगरावर, तसा पाऊस पुन्हा एकदा आता जोरदार सुरुवात झाली. आता इथं धुकं बघा कसलं पसरलंय. महाबळेश्वरला आल्याची फिलिंग यायला लागली की. एक नंबर. किती थकवा असू दे तुम्हाला, किती थकून तुम्ही प्रवास केला असत आणि अशा वातावरणात आले की सगळा थकवा कुठे निघून जातो काही समजत नाही. हे भीमाशंकर अभयारण्य इथे पोचलो आता आपण. आणि मागची जी चेकपोस्ट होती ना तिथं जे पर्यटक येतात ते तर काहीतरी पावती फाडतात ते वाटतं. एंट्री फी असेल बहुतेक तिथे. मंडळी रविवार आहे आज आणि रविवार असल्यामुळे समोरचे दृश्य बघताय आपण. याच्यासाठी मला काही वेगळं सांगायची गरज नाही. जबरदस्त लाईन आहे. तर समोर एक आहे ना ॲम्ब्युलन्स पण दिसते. आता तिला मार्ग भेटला पाहिजे. जर अर्जन्सी असेल तर तिला मार्ग भेटणं खूप गरजेचं आहे. आता हे जे मुलं थांबली आहेत ना रेनकोट घालून, तिथे रेनकोट विकण्यासाठी थांबलेली आहेत. 100ला एक विकतात तिथे. आणि जंगल किती घनदाट आहे पाहताय. समोरून अजून एक आपली लालपरी आली आहे. मुसळधार पाऊस बरसतोय. बोला हर हर महादेव. आपण महादेवाची नगरी भीमाशंकरमध्ये बरोबर 2 वाजता पोहोचलोय. आपली समोर SD पाहताय. मुसळधार पाऊस चालू या साईडला आणि छत्री जी घेऊन आलो त्याचा आता उपयोग होतोय. खास करून व्हिडिओ शूट करायचा आहे आपल्याला, त्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे छत्री. आणि प्रवासाचा वेळ आपण पाहिलात तर आपल्याला लागले जवळजवळ आपण 9:15ला सुरू केलं होतं आणि 2 वाजलेत.
म्हणजे 5 तास जवळजवळ आपल्याला प्रवासात लागले. आता चला जाऊयात आतमध्ये, कारण की ना पाऊस खूपच जोरात यायला लागलाय. हर हर महादेव, भोलेनाथ भगवान की जय. आता सगळ्यात महत्वाचं आहे ना, आता भूक लागलेली. सकाळपासून आम्ही काहीही खाल्लं नाही, तर आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आता जेवण करूयात. जेवण केल्यानंतर दर्शनाचं कसं काय होतं ते बघूयात. दर्शनाला किती वेळ लागतोय हे सगळं मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर त्याच्यासाठी एक डेडिकेटेड दुसरा व्हिडिओ, जर बाकीच्या गोष्टी जर आपल्याला भीमाशंकरमध्ये बाकीची जी प्रेक्षणीय स्थळ आहेत, आपल्याला जी मंदिरं आहेत ती बघायला मिळाली, कारण की वातावरण आता बघताय असं आहे, तर याच्यामध्ये जर सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मी दुसरा एक डेडिकेटेड व्हिडिओ सुद्धा बनवेल. नाहीतर याच व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व गोष्टी मी दाखवेल, आपल्याला दर्शन सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवेल. चला आता जाऊयात, जेवण करूयात. तर या साईडला आहे ना आपलं एस टी स्टँड होतं, इथून इकडे आलोय. या साईडला दर्शनासाठी इकडे मंदिर आहे आणि समोर बघताय हे हॉटेल आहे. आता सध्या हॉटेलमध्ये थांबलोय कारण की भूक लागली आहे. थाळी सांगितली आहे, व्हेज थाळी, आपली राईस प्लेट साधी. इकडे पॉवर बँक बघताय माझी, पण आता हा मोबाईल पूर्ण ड्रेन झालेला आहे. तर पहिल्यांदा चार्जिंग करून घेऊयात, थोडं खाऊन घेऊयात आणि मग सरळ दर्शनासाठी जाऊयात. लोक बघा, भाविक खूप गर्दी दिसते आज. आणि थाळी आलेली आहे आता, आपण बघताय 100 रुपयाची प्राईस आहे. तिघांनी पण सेम घेतली. तर थाळीमध्ये आपण बघताय बटाट्याची भाजी आहे, आपली डाळ आहे आणि ही वाटाण्याची भाजी आहे आणि सोबत कांदा वगैरे दिले त्यांनी. ठीक आहे, थाळी 100 रुपये, रिजनेबल प्राईस आहे आणि थाळी पण मस्त. संपवेल आता. तर खाण्यापिण्यासाठी आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत इथं एस टी स्टँडच्या शेजारी. आपण पाहताय जेवण आम्ही केलं, थाळी पण मस्त होती आणि आता दर्शनाकडे चाललोय सरळ पुढं. आता जे मंदिर आहे ते खालच्या साईडला आहे असं समजतंय, म्हणजे काही पायऱ्या चढून जायच्यात. तर ते तिथं गेल्यावर मी आपल्याला सांगतोच. वातावरण बघा काय जबरदस्त झालंय, वारा सुटलाय, धुकं आहे. हॉटेल भरपूर आहे तिथं, म्हणजे हॉटेल आपल्याला खाण्यापिण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. या साईडला बघताय परत मॅगी वगैरे आपल्याला आहे. इकडं प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर प्रसादासाठी इथं ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत. या साईडने आपण ज्यावेळेस एस टी स्टँडवरून ज्यावेळेस जेवण केलं, या साईडला इथून सरळ पुढे आलो आणि समोर आपण पाहताय हा दरवाजा, हा मुख्य द्वार आहे. तर इथून आपल्याला समोर जायचं आहे महादेवाच्या दर्शनासाठी. बोला हर हर महादेव. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 6वे ज्योतिर्लिंग आहे. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे आपण गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सीताराम बाबा आश्रम, नागफणी या सर्व गोष्टी आपण इथे पाहू शकता. पायवाट आपल्याला सरळ मंदिराकडे घेऊन जाते. जवळजवळ 240 पायऱ्या उतरून आपल्याला समोर मंदिराचे दर्शन होते. रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला खूप सारे दुकानं पाहायला मिळतात. त्यामध्ये खास करून पेढ्यांचा प्रसाद, फुले या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. तसेच खाण्यापिण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी इथेही आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस आहे ना खूप जास्त वाढलाय. आता खरं तर शेल्टर आहे ना वरती, त्याच्यामुळे आम्हाला पाऊस लागत नाहीये, पण जाणवतो या साईडला आपण पाहताय. आणि लाईन एवढी मोठी आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वाजले 3 आणि ज्या बसेस आपल्या बंद होतात त्या 6 वाजतात. त्या 6 नंतर आपल्याला इथं एकही बस आपल्याला भेटणार नाही परतीच्या प्रवासासाठी. आणि राहण्यासाठी ऑप्शन्स इथं खूप लिमिटेड आहेत. आणि आता तर सीझन आहे, त्याच्यामुळे ना राहणं म्हणजे इथं ऑलमोस्ट तुम्हाला 2 किंवा 2.5 हजाराच्या खाली रूम तुम्हाला भेटणार नाही आणि रूम खूप लिमिटेड आहेत. त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला आहे की मुखदर्शन घ्यायचं, कारण की काय आता ऑप्शन नाही. परत केव्हा जरी आलो तरी मग आपण दर्शन घेऊयात आणि मी आपल्याला दाखवेल सुद्धा. पण आत्ता सध्या मुखदर्शन घेऊयात, कारण दुसरा ऑप्शन्स अवेलेबल आपल्याला दिसत नाही. पाऊस बघा इकडे. आणि इथल्या स्टॉलवाल्यांना ना आता विचारलं
की किती वेळ लागेल जर लाईनीत थांबलो तर. ते बोलले 4 ते 5 तास लागतील. आता समोर आपण पाहताय या साईडला मुखदर्शन आहे आणि शेजारीच या साईडला आहे ना इकडे VIP दर्शन होतं. VIP दर्शनासाठी 500 रुपये घेतात तिथे एकाचे. आणि पाणी बघा किती तुफान पाऊस बरसतो इकडे. हे मंदिर आपलं पाहत आहे, हे बघा पाऊस बघा इकडे तुम्ही. बोला हर हर महादेव. आणि समोर आता आपल्याला दर्शन होते महादेवाचे. साक्षात गाभाऱ्यातून आपल्याला महादेवच जणू येथे प्रसन्न होतात असं जाणवते. तर आपणही महादेवाचे दर्शन करून घ्या. आज आहे पहिला श्रावणी सोमवार. बोला सर्वांनी हर हर महादेव. तर मुखदर्शन झालंय आता आपलं आणि आता आपण निघालोय परत. मंदिराच्या बाहेर येताच आपल्याला समोर नजरेस पडते ते म्हणजे प्रभू श्रीरामांचे मंदिर. तर चला आता जाऊयात मंदिरामध्ये आणि दर्शन करून घेऊयात. मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर मूर्ती आढळतात. धुक्यात सापडलेलं भीमाशंकर एसटी स्टँड आपण पाहू शकता. लाल पऱ्या सगळ्या लागलेल्या आहेत. पुण्याकडे किंवा मंचरकडे जाण्यासाठी सगळ्या एसट्या सज्ज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वाजले 4 आणि सगळ्यात शेवटची एस टी इथून निघते ती 6 वाजता. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन असतो हा. तर ह्या प्रायव्हेट ह्या इको गाड्या आहेत, ह्याच्यामध्ये आपण जाऊ शकता. तर ह्याचे रेट्स आपल्याला माहीत नाहीत. आणि शिवाय वरती आपण हे इकडे स्टेसाठी आहे होम स्टे भीमाशंकर म्हणून. तर आता तर सीझन आहे, सीझनमध्ये ह्याचे रेट्स 2000 2500 या पद्धतीनेच असणार. तर मंडळी आज आपण प्रवास केला पुणे ते भीमाशंकर. एस टीने आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि यानंतर आपण दर्शनासाठी गेलो साक्षात महादेवाच्या. पण गर्दी एवढी होती आणि टायमिंगचं आपल्याला बंधन होतं, त्याच्यामुळे आपल्याला काही दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता नाही आलं. आपण घेतलं मुखदर्शन. तर मुखदर्शन आणि आपण श्रीरामांचं जे मंदिर होतं तिथंसुद्धा गेलो, त्याचंसुद्धा देखील दर्शन घेतलं. तर आपल्याला एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा बोलूया हर हर महादेव.